आज मी करते आहे मटण खिमा। त्यासाठी मी आपलं उभे 2 कांदे घेतले, ते पातळ चिरून घेतले आणि आपल्या कुकरमध्ये तेल टाकून त्या तेल गरम झाल्यावर त्याच्यात हा कांदा टाकून चांगला परतून घेतलाय आणि मग त्याच्यात मी आलं लसूणाची पेस्ट मी पेस्ट नाही टाकली, मी किसून टाकलंय आलं लसूण आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं। मग त्याच्यामध्ये आपली हळद टाकायची आणि मी घरगुती माझा मालवणी मसाला टाकलाय आणि त्यांना चांगलं परतून परत त्याच्यात आपली काश्मीरी मेथी टाकली, तीही चांगली परत आणि त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलंय। ते परतून झाल्यानंतर जे मटण खिमा मी आणलेला आहे त्याला चांगलं 2 ते 3 वेळा मी धुवून घेतलं आणि तो खिमा ह्याच्यात टाकून त्या खिम्यालाही छानपैकी परतून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आणि तो परतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकून त्याला मी 3 ते 4 शिट्या व्हायला ठेवून दिल्या। 4-5 शिट्या झाल्यानंतर त्याच्यात मी परत कुकर उघडून त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकल्या, कोथिंबीर टाकली आहे मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेली आणि आपले बटाटे 2 बटाटे छोटे घेतले, ते छोट्या फोडी करून मी त्याच्यात टाकले। त्यांनाही चांगलं परतून त्याच्यामध्ये परत मी आपला मटण मसाला थोडा टाकलाय आणि त्याला 2 शिट्या परत काढल्या आणि मग अशा प्रकारे आपला हा खिमा खायला तयार झाला। तुम्ही पण एकदा असा खिमा नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल तो।